Hello friends, today we are going to discuss next part, that is anti-log. लास्ट लेक्चर मध्ये आपण लॉगॅरिथम जो आहे तो कसा फाइंड करायचा किंवा त्याच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येतील किंवा इमॅजिनरी आपण त्या व्हॅल्यू कशा पद्धतीने अंदाजे त्या ठिकाणी घेऊ शकतो याचा स्टडी आपण लास्ट लेक्चर मध्ये केला. तसंच आपण आजच्या लेक्चर मध्ये अँटीलॉग जो आहे बाळांनो त्याच्या व्हॅल्यूज कशा डिटरमाइन करायच्या, ते कसं डिटरमाइन करून त्याचं युटिलायझेशन फॉर्म्युल्यामध्ये कसं करायचं हे आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहे. आता यासाठी आपल्याला काल ज्या लॉगच्या व्हॅल्यूज आपण घेतलेल्या होत्या त्या काही बेसिक लॉगॅरिथमच्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण पुन्हा एकदा या ठिकाणी घेऊयात. लॉग ऑफ 1 हा नेहमी किती असतो बाळांनो 0. लॉग ऑफ 2 किती येतो बाळांनो 0.3010. लॉग ऑफ 3 किती असणार आहे 0.4771. लॉग ऑफ 4 जो आहे बाळांनो तो किती आहे 0.6021. लॉग ऑफ 5 जो आहे बाळांनो तो किती असतो 0.6990 असतो. लॉग ऑफ 6 किती असणार आहे 0.7781. लॉग ऑफ 7 जो आहे बाळांनो तो किती असणार आहे 0.8451. लॉग ऑफ 8 जो आहे बाळांनो तो असणार आहे 0.9030. लॉग ऑफ 9 आहे 0.9542 आणि लॉग ऑफ 10 आहे 1. तर मिनिमम एवढ्या व्हॅल्यूज आपल्याकडे असणं गरजेचं आहे बाळांनो लॉगॅरिथमच्या. कालच्या लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं की ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत बाळांनो ह्या तुम्ही पाठ करणं फार गरजेचं आहे. माझ्या पाठ नसल्या तरी चालतील परंतु तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे, पेपर तुम्हाला द्यायचा आहे. आता आपण या ठिकाणी अँटीलॉगचे काही एक्झाम्पल्स बघूयात. काल आपण एक फॉर्म्युला बघितलेला होता अँटीलॉगचा, आठवतं का बघा सगळ्यांना. अँटीलॉग ऑफ एक्स इज इक्वल टू 10⁻x अशा पद्धतीने आपण फॉर्म्युला बघितलेला होता. आज आपण त्या पद्धतीचे एक्झाम्पल्स या ठिकाणी बघणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे अँटीलॉग ऑफ 0.48. तो हा फॉर्म्युला काय आहे अँटीलॉग ऑफ x इज इक्वल टू 10⁻x. अँटीलॉग ऑफ 0.48 इज इक्वल टू काय येणार बाळांनो 10⁻0.48. त्यानंतर याची जी व्हॅल्यू आहे तर आता 48 जो आहे तो या ठिकाणी बघायचा आपल्याला. हा 0.48 कुठे दिसतोय रे अराउंड या ठिकाणी, बरोबर का. लॉग 3 जो आहे तो 0.4771 आहे म्हणजे अप्रॉक्स 0.4 आहे. त्याच्यापेक्षा थोडीशी व्हॅल्यू जास्त असेल म्हणजेच 10⁻48 ची व्हॅल्यू किती येणार आहे आपली 3.1 च्या अराउंड येईल आपली व्हॅल्यू. देन सेकंड अँटीलॉग ऑफ 0.6990 इज इक्वल टू काय सोडवणार बाळांनो 10⁻0.699 आणि ही व्हॅल्यू इकडे कशाची आहे ती बघायची आपल्याला. 0.699 कुणाची व्हॅल्यू आहे 5 ची व्हॅल्यू आहे. सो या ठिकाणी अँटीलॉग काय येणार 0.699 चा 5 येणार. देन थर्ड जर आपण पाहिलं अँटीलॉग ऑफ 4 इज इक्वल टू काय येणार बरोबर आहे बाळांनो काय घेणार अँटीलॉग ऑफ 4 10⁻4 घेणार आपण, बरोबर का. सो 10⁻4 किती येणार बाळांनो 4 डिजिट इकडे शिफ्ट करा पुढे 4 झिरो येणार. त्या ठिकाणी फोर्थ जो आहे आपला तो आहे अँटीलॉग ऑफ निगेटिव्ह व्हॅल्यू. पण नेहमी एक लक्षात ठेवा की निगेटिव्हचा अँटीलॉग डायरेक्टली बघता येत नाही. अशासाठी आपल्याला त्याच्यामध्ये एक दुसरा फॉर्म्युला आहे +1 -1 ऍड करावं लागतं. ज्यावेळेस बोर्डचे न्यूमरिकल असतील त्यावेळेस मी डिस्कस करेन त्या ठिकाणी. परंतु आता आपण जी ट्रिक पाहतोय ती कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनच्या आस्पेक्ट मध्ये बघतोय त्यामुळे आपल्याला या ठिकाणी ट्रिक ओरिएंटेड जायचंय. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्पल पटकन सुटलं पाहिजे त्याच्या ओरिएंटेड जायचंय. ऑर्डिनरी मेथड आपण इथे फॉलो करणार नाहीये. इट विल बिकम 10⁻3. तो आन्सर किती येणार याचा 0.00018 सॉरी 0.0018 10⁻3. देन अँटीलॉग ऑफ -5 सेम वे न सोडवता येईल आपल्याला. अँटीलॉग ऑफ -5 इज इक्वल टू 10⁻5. त्याच पद्धतीने सॉल्व्ह करा तुम्ही 4 झिरो येतील आणि 1 येईल पुढे. त्यानंतर अँटीलॉग ऑफ 1.3 ओके. आता थोडस या ठिकाणी 1.3 म्हणलं आपण तर आपल्याकडे इथं व्हॅल्यू जी आहे ती आपण 1 पर्यंत घेतलेली आहे. 1.3 व्हॅल्यू आपल्याकडे डायरेक्टली नाहीये. म्हणजे जर आपण असं लिहिलं 10⁻1.3
तर आपल्याला याचं उत्तर येणार नाही डायरेक्टली. मग आपण काय करू शकतो अशा केसमध्ये, तर हा जो नंबर आहे बाळांनो तो स्प्लिट करू शकतो. 10⁻1 बरोबर इंटू 10⁻0.3. 10⁻1 इंटू 10⁻0.3. 10⁻1 म्हणजेच हा 1 कुणासाठी व्हॅल्यू आहे रे बाळांनो, 10 ची व्हॅल्यू किती आहे तुमची 1 आहे, बरोबर का. 1 व्हॅल्यू कुणाची येते 10 ची, लॉग 10 ची व्हॅल्यू 1 येते. 1 10. 0.3 व्हॅल्यू कुणाची आहे तुमची लॉग 2 ची. सो 10 इंटू 2. सो तुमचा अँटीलॉग किती येणार या व्हॅल्यूचा 20 येणार. विल सी वन मोर एक्झाम्पल. अँटीलॉग ऑफ 3.48. सो 10⁻3.48 येणार. आता मला सांगा बाळांनो, आपल्याकडे पुन्हा एकदा अशी व्हॅल्यू नाहीये 3.48 इथं आहे का, नाहीये. तर आपण काय करू शकतो, 10⁻, बघा या ठिकाणी सॉल्व्हिंग करत असताना काळजी घ्या, 10⁻3 इंटू काय येणार बाळांनो 10⁻0.48. 10⁻3 इंटू 10⁻0.48 आलं. 10⁻3 म्हणजे किती असतं बाळांनो 1000. इथे पण 10⁻1 म्हणजे किती घेऊ शकता तुम्ही 10 घेऊ शकता डायरेक्टली. तर या ठिकाणी आलं 1000 इंटू 0.48. कशाची व्हॅल्यू बघा बाळांनो 3 ची. इंटू 3 इज इक्वल टू 3000. देन अँटीलॉग ऑफ 2.95 is equal to 10⁻2.95 is equal to 10⁻2 into 10⁻0.95. 10⁻2 is 100. 10⁻0.95 कोणाचा आहे 9 चा आहे. इट विल कम अराउंड 900. देन अँटीलॉग ऑफ -1.3. -1.3. नाउ दिस टाइप ऑफ लॉग अँटीलॉग कॅन बी सॉल्व्ड बाय 2 ways. ठीक आहे, आपण दोन वेगळ्या पद्धती याच्यासाठी बघणार आहे. 1 by 1 आपण डिस्कस करूया. इथपर्यंत समजले का बघा सगळ्यांना, काही अडचण आहे का कुणाला इथपर्यंत. ओके, नेक्स्ट वी विल सी द अँटीलॉग ऑफ -1.3. तो कशा पद्धतीने डिटरमाइन करायचा आहे तो बघूयात आपण. अँटीलॉग ऑफ -1.3. आता -1.3 आहे तो दोन पद्धतीने लिहिता येईल बाळांनो. कसा लिहिता येईल बघा, -2 + 0.7 बरोबर, अशा पद्धतीने सोडवू शकतो. म्हणजे एक स्टेप आहे ज्याच्यात आपण याचं स्प्लिटिंग अशा पद्धतीने करू शकतो. 10⁻2 इंटू 10⁻0.7 बरोबर. या दोघांचं जर आन्सर बघितलं तर ते किती येईल -1.3 येईल. किंवा अल्टरनेटिव्ह मेथड आहे दुसरी. तुम्ही काय करू शकता, अँटीलॉग ऑफ -1.3 इज इक्वल टू 1/10⁻1 इंटू 10⁻0.3 घेऊ शकता. मायनस आहे ना, सॉरी मायनस आहे तो काय झाला इकडे खाली घेतला आपण, तर त्याचं साइन काय होणार बाळांनो पॉझिटिव्ह होणार. म्हणजेच ही व्हॅल्यू अशी येणार तुमची अँटीलॉग ऑफ -1.3 इज इक्वल टू 1/10⁻1.3 बरोबर, पॉझिटिव्ह येणार. त्यानंतर असं होणार 1 इंटू 10⁻1 इंटू 10⁻0.3. किंवा वर आपण जी मेथड घेतलेली आहे त्या मेथडने ही सोडवून बघूयात आपण. 10⁻2 इंटू 0.7 कुठे आला रे तुमचा इथे अप्रॉक्सिमेट 5. So 5. So this will become 5 into 10⁻2 or another method. काय करता येईल बघा आपल्याला याच्यासाठी 10⁻1 इंटू 10⁻0.3. 10⁻1 किती आला तुमचा 10च आला बरोबर. आणि हा 0.3 जो आहे तो कुठे येतो तुमचा 2 येतोय. म्हणजे किती आलं 1/10 इंटू 2. दिस विल बाय 1/20. 1/20 इज इक्वल टू 0.05 विच इज इक्वल टू 5 इंटू 10⁻2. समजताय. देन we'll see one more example. Antilog of 3.48 झालंय का आपलं अँटीलॉग ऑफ. ओके झालं असेल. अँटीलॉग ऑफ
-4.52 -4.52. विचार करा थोडासा, सोपा आहे. कशा पद्धतीने सोडवता येईल बघा आपल्याला. अँटीलॉग -4.52. यस, काय करायचं, बरोबर आहे. पहिली मेथड, दिस इज इक्वल टू 10 रेस टू काय करणार बघा बाळांनो, -5 इंटू 10 रेस टू 0.52. तर या दोघांचं सबस्ट्रॅक्शन काय येणार तुमचं, -4.52. दिस इज इक्वल टू 10 रेस टू -5 इंटू 0.52. व्हॅल्यू कुणाची बघा बाळांनो, इथे अराउंड अप्रॉक्स बघा, इथे मध्ये येईल कुठेतरी. हे 47 आहे, 48 आहे आणि हे 60 आहे. अराउंड 3.5 च्या दरम्यान येईल ही व्हॅल्यू. दिस इज इक्वल टू 3.5 इंटू 10 रेस टू -5. Or another method that we considered here, we'll take this value positive 10 raised to 4.52, which is equal to 1 by 10 raised to 4 into 10 raised to 0.52. Then 10 raised to 0.52 आपण आता म्हटल्याप्रमाणे जी व्हॅल्यू घेणार आहे ते अप्रॉक्सिमेटली आपण 3.5 किंवा 3.3 च्या दरम्यान घेऊ शकतो. तर या ठिकाणी 1 बाय 10 रेस टू 4 आहेत ते वरती गेले तर 10 रेस टू -4 होतील आणि 0.52 जो आहे बाळांनो तुमच्याकडे, त्याची व्हॅल्यू आपण अप्रॉक्सिमेटली 0.33 घेऊयात. आता याची 3.3 घेऊयात, 3.3 घेऊयात. 3.3 न जर वरती डिवाइड केलं आपण तर अप्रॉक्स 1/3 पार्ट आहे याचा. तर ही व्हॅल्यू जी आहे ती मिळेल आपल्याला 0.3 इंटू 10 रेस टू -4 और 3 इंटू 10 रेस टू -5. तर दोन्ही मेथड्स आहेत बाळांनो, ज्या मेथडने तुम्ही काय करू शकता, हे एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करू शकता. पहिली मेथड ही करेक्ट आहे, दुसरी मेथड देखील करेक्ट आहे. इथे काय महत्वाचं आहे, ट्रिक. काय ट्रिक आहे, अख्खं लॉग टेबल घेऊन परीक्षेला जायचं नाहीये, त्याला ट्रिक म्हणत नाही. न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे, 1 to 9 व्हॅल्यू माहित आहेत, बस. लॉग टेबलची गरज नाही केमिस्ट्री मध्ये तरी, कारण आपल्याला अँगल वगैरे बघायची गरज लागत नाही. त्या व्हॅल्यू तिथे एक्झाम मध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. विल सी नेक्स्ट, अँटीलॉग ऑफ -3.3. अँटीलॉग ऑफ -3.3 काय करणार आता यासाठी. अँटीलॉग ऑफ -3.3 कशा पद्धतीने घेता येईल बाळांनो, दोन मेथड सांगितलेत. पहिली मेथड बघूयात आपण. काय करणार, 10 रेस टू 4 याच्यात एक ऍड करायचा, पुन्हा एक सबस्ट्रॅक्ट करायचा नंतर, इंटू 10 रेस टू -4 इंटू 10 रेस टू 0.7. सो 10 रेस टू -4 तसाच ठेवला, 10 रेस टू 0.7. 0.7 व्हॅल्यू कुणाची आली, 5. दिस इज 5 इंटू 10 रेस टू -4. व्हेरी इझी वन. और अल्टरनेट मेथड 1 by 10 raised to -3.3, which is equal to 1 upon 10 raised to -3 into 10 raised to 0.3. सॉरी, मायनस येणार नाही खाली, मायनस घालवण्यासाठी तर आपण ते डिनॉमिनेटरला घेतलेलं आहे. सो इथं व्हॅल्यू आली ही 1 by 10 raised to 3 आहेत, ते मी वरती नेले, 1 into 10 raised to -3 झाले. 0.3 ची व्हॅल्यू जी आहे ती आपली आली बाळांनो 2. सो या ठिकाणी आपलं आन्सर आलं 1/2 म्हणजे किती, 0.5 इंटू 10 रेस टू -3 और 5 इंटू 10 रेस टू -4 आला आन्सर या ठिकाणी. विल सी वन मोर एक्झाम्पल. अँटीलॉग ऑफ -5.15. चला आता आलं पाहिजे आपल्याला सगळ्यांना. कशा पद्धतीने सोडवणार, अँटीलॉग ऑफ -5.15. बरोबर, हा काय करायचा, 10 रेस टू -6 घेतला इंटू 10 रेस टू किती राहणार बघा या ठिकाणी 85 राहतंय, बरोबर का. 0.85 पॉझिटिव्ह घेतला आपण. सो -6 प्लस 0.85 किती येणार, -5.15 येणार.
दिस विल बिकम 10⁻⁻6 इंटू 0.85 व्हॅल्यू कुठं आहे आपली 7 ची आहे. बघा किती इझी वे ना आन्सर येत आहे. काही आपल्याला लॉग टेबल हातात घेईपर्यंत उत्तर येईल आपल्या इथे. म्हणजे ट्रिक माहित असण्याचा किती फायदा असतो बघा कॅल्क्युलेशन मध्ये. लॉग टेबल बॅग मधनं काढेपर्यंत इकडे आपला अँटीलॉग आलेला असेल किंवा लॉगॅरिथमचा आन्सर आलेलं असेल. त्यानंतर दुसरी मेथड पण मी म्हणले, मी मुद्दाम दोन्ही मेथड डिस्कस करतोय. कुठली मेथड तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल त्या मेथडने घ्या. 10⁻⁵.50 सॉरी मायनस नाही, ओके 5.15 ते रिमूव्ह करण्यासाठी तर आपण ही स्टेप करतोय मायनस साइन. म्हणजे आलं 1/10⁵ इंटू 10⁻⁵.15. सो दिस विल बिकम 1 इंटू 10⁻⁻5. हे वर नेले आपण 10⁻⁵.15. ओके आता 0.15 कुठे येते बघा रे बाळांनो, इथे अराउंड 1.5 च्या दरम्यान येईल. कारण ही व्हॅल्यू 0 आहे 1 साठीची, 2 साठीची आहे 0.3. याचा सेंट्रल पॉईंट किती असणार आहे 0.15 असणार आहे. सेंट्रल म्हणजे किती येणार तुमचा 1.5 येणार. दिस इज 1.5 बरोबर. सो दिस विल कम अराउंड 0.67 इंटू 10⁻⁻5. त्याच्या दरम्यान आन्सर येईल आपलं 15 6 आर 19. सो त्या अराउंड मध्ये आपल्या इथं आन्सर येईल. देन अँटीलॉग ऑफ मायनस 4.85. अँटीलॉग ऑफ मायनस 4.85. आता हा कशा पद्धतीने सोडवणार बघा. अँटीलॉग ऑफ minus 4.85 can be solved as it is equal to 10⁻⁻5 into 10⁻⁻0.15. बरोबर. यातून जर सबस्ट्रॅक्ट करून हा -5 मधून काय सबस्ट्रॅक्ट केल्यावर ही व्हॅल्यू येईल 0.15 सबस्ट्रॅक्ट केल्यावरती. तो 10⁻⁻5 आहे तो तसाच राहील. आणि आत्ताच आपण बघितलं होतं की 0.15 ही कुणाची व्हॅल्यू येते बाळांनो 1.5 ची व्हॅल्यू येते. सो दिस विल बिकम 1.5 इंटू 10⁻⁻5. अल्टरनेटिव्ह मेथड आहे बाळांनो, ती देखील तुम्ही त्या ठिकाणी फॉलो करा. जी मेथड तुम्हाला सोपी वाटते त्या मेथडने तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. देन अँटीलॉग ऑफ 4.05 मायनस 4.0. 90% प्रॉब्लेम्स आहे बाळांनो वेनेवर वी आर कन्सिडरिंग अँटीलॉग त्याच वेळी होतात. नॉर्मली प्रॉब्लेम कुठेही लॉगॅरिथमने सोडवताना आपल्याला येत नाही. परंतु ज्या वेळेस आपण अँटीलॉगचे कॅल्क्युलेशन करतो त्या ठिकाणी नेहमी तो पण निगेटिव्हचा बऱ्याच लोकांना विचारा तुम्ही, त्यांना पटकन येत नाही निगेटिव्हचा लॉगॅरिथम अँटीलॉग बघायला. तर आपण या ठिकाणी सहज बघा किती वेळ लागतोय बघा. फक्त याचं काय करणार तुम्ही 10⁻⁻5 एक वाढवणार याच्यामध्ये. म्हणजे हे फोड करून घ्यायचं आपल्याला. काय करणार -5 आणि हे किती येणार आहे तुमचं -5 मध्ये अशी कोणती संख्या आहे जी ऍड केली तर 4.05 मिळेल तुम्हाला 0.95. सो 10⁻⁻5 इंटू 10⁻�95. ओके 10⁻⁻5 इंटू 0.95 किती माझ्याकडे 9 झालं. विदिन 1-2 सेकंड्स मध्ये आपल्याकडे असणारं आपलं लॉगॅरिथम किंवा अँटी लॉगॅरिथमचा आन्सर तयार होतोय बघा बाळा. त्यामुळे काळजी काय घ्या की दिलेली ट्रिक आहे कॅल्क्युलेशन ट्रिक आहे ती वापरण्याचा प्रयत्न करा प्रत्येक ठिकाणी. ज्या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेशन हे फार डिफिकल्ट वाटतंय त्या ठिकाणी तुम्ही नक्की ह्या मेथड्स वापरा. त्या ठिकाणी तुम्हाला वेळेची बचत 100% होणार. कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन आहेत, सहजासहजी तुम्हाला वेळ जो आहे तो त्या ठिकाणी जेवढा वाचवता येणार आहे त्या पद्धतीने तुमचं प्रिपरेशन तुम्हाला करावं लागेल. अदरवाईज तुम्ही ऑर्डिनरी मेथडने गेला. आता बघा साधारणतः एखादी गोष्ट असते कॅल्क्युलेशन करायचं असतं आणि मी काय करतो मला दिले 1.0523 इंटू 0.9823. ओके ऐशपत एवढं सर कॅल्क्युलेशन किती मिनिटं रे 3-4 मिनिटं आरामात. अरे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे नाही करायचं असं. 1.05 इज इक्वल टू 1. 0.98 इज इक्वल टू 1. सो आन्सर इज 1. 1 इंटू 1 इज 1. आम्ही काय केलं असतं
अरे बापरे, 3 × 3 9, 3 2 6, 3 5 15, 1 इकडे 3. ओके, भरपूर रकाना भरला असता सगळा इकडे. आणि ओके भारी आहे. नाही रे बाळा, अप्रॉक्स आहे. चलो, काही लोकांना आज लेक्चर आपलं आहे ते ऑलरेडी मॅथमॅटिकल ट्रिक्स वरतीच आहे. सो 11वी साठी आय एम गोइंग टू स्टार्ट मोल कॉन्सेप्ट, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. बऱ्याच लोकांनी फार आठवण काढली त्याची. तोही टॉपिक फार कॅल्क्युलेशन ओरिएंटेड आहे, म्हणून आपण ऍक्च्युली समोर तुम्ही आल्यानंतर घेणार होतो. बट बऱ्याच लोकांची रिक्वेस्ट आहे की सर पहिल्या टॉपिक पासून स्टार्ट करूया. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. कॅल्क्युलेशन पार्ट मध्ये बघा, 12वी वाल्यांनी बंद केलं तर चालेल, त्यांना पुढचं मी सांगितलेलं आहे सगळं. 11वी वाल्यांनी थोडस कंटिन्युएशन मध्ये बघा लेक्चर. या ठिकाणी बऱ्याच वेळा असं कॅल्क्युलेशन होतं बघा, 0.5 इंटू 20. ओके, काही लोकांचं मॅथ चांगला असं पटकन करतात, पण काही लोकांसाठी बघा त्याच्या डोक्यात एक आलं पाहिजे 0.5 म्हणजे काय, तर हाफ आहे. हाफ इंटू 20 10. अरे हे पटकन आलं. ते इकडे कुठं 0 द्यायचं होतं, 1 करायचं होतं, 10 करायचं होतं, 100 करायचं होतं. बऱ्याच लोकांचा मेमरीमध्ये प्रॉब्लेम होतो, ज्यांचं मॅथ्स नाही त्यांचं, स्पेशली आमच्यासारख्या लोकांचं. कुठं देऊ 0, पॉइंट कुठं देऊ, पॉइंट कुठं देऊ, बरोबर ना. तर काय गरज नाहीये, 0.5 लाच कन्वर्ट करा. 0.5 म्हणजे किती, अर्धा, हाफ. सो 1/2 इंटू 20. हे लगेच आलं. सिमिलरली असं आलं माझ्याकडे 0.75 इंटू दिलेलं आहे आपल्याकडे 80. अरे बापरे, कधी कॅल्क्युलेशन करायचं, 0.75 इंटू 80 करणार. ओके करा. हा ऑर्डिनरी मेथड. चलो, चालू झालं काही लोकांचं. झालं का, नाही अजून, थोडा वेळ लागणार. एवढं नाही काय गरज नाही रे. 0.75 कधी येतं, 3/4 आहे ना. 0.75 3/4 पार्ट असतो ना, इंटू 80. ओके, किती झालं हे, 3 इंटू 20 आलं का, किती वेळ लागला, 60 झालं. काही ठिकाणी आपल्याला असं दिलेलं असतंय 1.25 इंटू 100. ओके, 100 आहे म्हणून सोपं जाईल. ओके, आपण थोडंसं वेगळं घेऊयात, 50 घेऊयात. पॉइंट कुठे द्यायचा, पुन्हा तोच प्रॉब्लेम. अरे 1/4 घ्या ना याला, 0.25 ला 1/4 घेतलं, इंटू 50 आलं का, 12.5. त्याच्यानंतर काही वेळा असं दिलेलं असतं आपल्याला बघा, 0.35 इंटू 30. लोकांच्याकडे प्रॉब्लेम चालू होता, अरे 0.35 अॅक्युरेट नाही करायला सांगितलं कुणी. केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, अॅक्युरेट नाही विचारलं तुला कुणी. 0.33 हा जो फ्रॅक्शन आहे तो कधी येतो, 1/3 घेतल्यावर येतो. तो 1/3 इंटू 30 आलं का रे. का किती वेळ लागला आपल्याला, 1-2 सेकंद फक्त पुरेशी तिथं कॅल्क्युलेशन मध्ये. आम्ही काय करतो, प्राईचा पाड करत बसतो सगळं. अरे आम्हाला येतंय काय, असं दिलं का ना, 0.523 इंटू 0.123. हा, आम्ही काय करणार, आम्हाला येतं की सर 1 2 3 4 5 लाईन भरणार, खाली उत्तर एवढं लांब त्याला वाचाय पण येत नाही, पॉईंट द्यायचा कुठं कळत नाही. तसं नकोय आपल्याला, तसं नकोय. आपल्याला काय करायचंय, ओके दिस इज 0.5. ओके 0.5 हाफ इंटू दिस इज व्हॉट 0.12. ओके इंटू 0.12 किती आलं, 0.06. संपला विषय. Try to go approximate, not accurate. Why? Because whenever we are going for the competitive examination, तो टाइम असतो ना बाळांनो आपल्याला, तो फार कमी असतो. त्याच्यामुळे आपण नेहमी काय केलं पाहिजे, कन्सिडर काय केलं पाहिजे गोष्टी, फ्रॅक्शनल गोष्टी ज्या आहेत त्या आपण, फ्रॅक्शन जो दिलाय 0.33 0.50 किंवा 0.75, तो जो फ्रॅक्शन आहे ना बाळांनो, तो आपल्याला इमिडिएटली कन्वर्ट करता आला पाहिजे. तो जर कन्वर्ट नाही करता आला ना, तर आपले कॅल्क्युलेशन लेंदी होत जातात. तर अशा पद्धतीने अजून एखादं इलिस्ट्रेशन बघूयात आपण, की मला काय सांगितलेलं आहे बघा बाळांनो, की एक एक्झाम्पल घेऊ आपण. 1.5 इंटू 25 सांगितलं, बरोबर का. तर हा 1.5 जो आहे बाळांनो, तर तो मला कळला पाहिजे. मी ते याचं कधी कॅल्क्युलेशन करत बसू. 1.5 म्हणजे काय रे, आपण दीड म्हणतो ज्याला. दीड कधी येतो, 3 ला 2 ने डिवाइड केल्यावर येतो, बरोबर का. 3/2 इंटू 25 आहे, तो आला 75/2. आता येईल पटकन. किंवा आपल्याला अजून काही गोष्टी आहेत ज्या त्या ठिकाणी दिल्या जातात. 0.67 असेल, इंटू 20 घेतलं आपण,
तर आता 0.67 जो आहे तो फ्रॅक्शन कधी येतो आपला, तर किंवा 1.33 फ्रॅक्शन कधी येतो आपला, तर ह्या नंबर्स जे आहेत आपल्याला ते सगळे आपण एका बाजूला डोक्यामध्ये कलेक्ट करून ठेवले पाहिजेत. किंवा 1.33 कधी येतं, 1.33 हा कोणता फ्रॅक्शन आहे, कशाला मल्टिप्लाय केलं तर 1.33 येतं. समजा मी 4/3 घेतलं तर मला इथं 1.33 मिळेल का, बघा बरं तुमच्या पद्धतीने. 3 1 जार 3, राहिले किती 1, 3 3 आलं का. म्हणजेच हा 1.33 न मल्टिप्लाय न करता मी 4/3 न मल्टिप्लाय करणार, आलं का माझं 80/3. मला सोपं जाईल सॉल्व्ह करताना, किंवा मी तसं ठेवून पुढचा पार्ट सॉल्व्ह करीन एक्झाम्पलचा. असेच व्हॅल्यू जे आहेत माझ्याकडे 0.66 आहे किंवा 0.67 आहे, ते आन्सर कधी आलं. तर या गोष्टी जर आपल्या डोक्यामध्ये फिट बसल्या तर कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन करत असताना बाळांनो तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आजचं लेक्चर इथेच थांबूयात आपण. नेक्स्ट लेक्चर 11वी साठी न्यू टॉपिक आहे, 12वी साठी पीएच चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. बी रेडी फॉर दॅट. थँक्यू.